सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे। तसेच नवीन दशकाची सुरुवातसुद्धा चालू आठवड्यापासून म्हणजेच आजपासून होत आहे। या नवरात्रीमध्ये देवीने महिषासुराचा युद्धात पराभव केला। सलग 9 दिवस देवी महिषासुराशी युद्ध केले आणि 10व्या दिवशी त्याचा वध करून विजय मिळवला। तो दिवस म्हणजे दसरा। आपल्याला सुद्धा आता विजय मिळवायचा आहे। विजय कामावर मिळवायचा आहे, विजय लोभावर मिळवायचा आहे, विजय मत्सरावर मिळवायचा आहे, विजय क्रोधावर मिळवायचा आहे। सर्व विषयावर विजय मिळवून आपल्याला त्या भगवंताची भक्ती करत जीवन समाधानाने आणि सुखाने जगायचे आहे। आता चालू आठवड्यापासून नवीन दशक, त्यातील समास पहिला सुरू होत असून त्या समासाचे श्रवण आता आपण करूयात। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमतदासबोध दशक 15वा आत्मदशक। समास पहिला चातुर्य लक्षण नाम। श्रीराम समर्थ। अस्ति माशांची शरीरे त्यात राहिजे जीवेश्वरे नाना विकारे प्रवीण होईजे। आता चालू आठवड्यापासून नवीन दशक 15वा, ज्याचे नाव आहे आत्मदशक, सुरू झालेला असून त्यातील समास पहिला आहे चातुर्य लक्षण नाम। त्या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की सर्व शरीरे अस्ति मांसाचीच असतात, त्यात जीवरूपाने ईश्वर राहतो। शरीरात नाना प्रकारे विकार उत्पन्न होतात, त्या विकारानुसार बदलण्यात तो प्रवीण असतो। घनवट पोचट स्वभावे विवरून जाणे जे जीवे व्हावे न व्हावे अवघे जीव जाणे। श्री समर्थ पुढील ओळीत सांगतात की घनदाट काय आणि पोचट काय हे जीव अगदी सहजपणे विवरून जाणतो। त्यापैकी काय व्हावे आणि काय होऊ नये हे त्याला बरोबर कळते। एकी मागो घेणे एका न मागताच देणे प्रचितीने सुलक्षणी ओळखावी। श्री समर्थ या ओळीत सांगतात की एखाद्याला अनेक वेळा तोंड उघडावे लागते, तेव्हा एखादी गोष्ट मिळते, तर दुसऱ्या एखाद्याला त्याने न मागताच लोक ती देतात। या अनुभवावरून उत्तम कोणती लक्षणे ती ओळखावी। जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राहो शोध घ्यावा परांतरांचा। श्री समर्थ यावेळी सांगतात की माणसाने जीवाला जीव द्यावा, आत्म्यात आत्मा मिसळावा, म्हणजे आपले एकरूप जाणून सर्वाशी आत्मीयतेने वागावे। राहून दुसऱ्याच्या अंतःकरणात काय चालले आहे याचा शोध घ्यावा। जाणवे हेवड कारे झाले, ढिलेपणे हेवड झाले, नेमस्तपणे शोभले दृष्टी पुढे। श्री समर्थ ते सांगतात की जानवे ढिले असले की ते एकमेकात गुंतते, पण ते जर नीटनेटकेपणे घातले तर शोभून दिसते। तैसेच हे मनास मन विवेके जावे मिळून ढिलेपणे अनुमान होत आहे। श्री समर्थ म्हणतात की जाणव्याप्रमाणेच माणसाने विवेकाने आपले मन दुसऱ्याच्या मनाशी मिळवून म्हणजे चांगले घ्यावे। ढिलेपणाने उगीच मनात कल्पनाला वाव मिळतो, अनुमाने अनुमान वाढतो, भिडेने कार्यभाग नासतो। या कारणे प्रत्यय तो आधी पहावा।
श्री समर्थ इथे सांगतात की कल्पनेने कल्पना वाढत जाते, भिडेने कार्यभाग साधत नाही. म्हणून आधी अनुभव घेऊन पहावा. दुसऱ्याच्या जीवेचे कळेना, परांतर हे जाणवेना, वश्य होती लोक नाना कोण्या प्रकारे. श्री समर्थ येथे सांगतात की दुसऱ्याच्या मनात काय आहे ते कळत नसेल, त्याचे अंतःकरण जाणता येत नसेल तर मग अनेक लोक कसे वश होतील. आकल सोडून परती, लोक वश्य कर्ण करती, अपूर्ण पाणी हळू पळती ठाई ठाई. श्री समर्थ ते सांगतात की अक्कल न वापरता लोक वशीकरणाचे प्रयोग करतात, पण ते वेळोवेळी निष्फळ झाल्याने थंडावतात. जगदीश आहे जगदांतरी, चेटके करावी कोणावरी, जो कोणी विवेके विवरी तोची श्रेष्ठ. श्री समर्थ ते सांगतात की जगदीश परमात्मा हा जगातील प्राणीमात्राच्या अंतर्यामी असताना चेटके कोणावर ते करावीत या प्रकारे जो विचार करून जाणून घेतो तोच श्रेष्ठ होय. श्रेष्ठ कार्य करी श्रेष्ठ, कृत्रिम करी तो कनिष्ठ, कपडानुसार प्राणी नष्ट अथवा भले. श्री समर्थ ते सांगतात की जो श्रेष्ठ कार्य करतो तोच श्रेष्ठ होय, कनिष्ठ असतो तो सामान्य कार्य करतो. आपापल्या कर्मानुसार माणूस श्रेष्ठ अथवा कनिष्ठ ठरतो. राजे जाती राजपंते, चोर जाती चोरपंते, वेडे ठेके अल्पस्वार्थे मूर्खपणे. श्री समर्थ ते सांगतात की राजे लोक राजमार्गाने चालतात, चोर असतात ते चोरवाटेने जातात, वेडे लोक असतात ते थोडासा स्वार्थ साधण्यासाठी मूर्खपणाने वागतात. मूर्खास वाटे मी शहाणा, परी तो वेडा दैन्यवाना, नाना चातुर्याच्या खुणा चतुर जाणे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की मूर्ख माणसाला वाटते की मी फार शहाणा आहे, पण वास्तविक तो वेडा आणि दैन्यवाना असतो. जो चतुर असतो तो अनेक प्रकारे चातुर्याच्या खुणा जाणतो. जो जगदांतरी मिळाला तो जगदांतरीच झाला, अरत्री परत्री तयाला काय ऊने. श्री समर्थ ते सांगतात की जो जगाच्या अंतःकरणाशी एकरूप होतो तो सर्वाचा अंतरात्माच होतो, त्याला इहलोक आणि परलोकात काय उणे पडणार आहे. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिविन माणूस कायचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. श्री समर्थ ते सांगतात की बुद्धी हे भगवंताचे देणे आहे. ज्या माणसाला बुद्धी नसते अशा निर्बुद्ध माणूस कच्चा असतो, त्यामुळे तो आयते मिळालेले राज्य सोडून भीक मागतो. मनुष्यदेह प्राप्त झाला असता स्वरूप ज्ञान प्राप्त करून घेता येत नाही आणि अज्ञानाने दुःखी होतो. जे जे जेथे निर्माण झाले ते ते तयास मानिले, अभिमान देऊन गोविले ठाई ठाई. श्री समर्थ ते सांगतात की ज्या ज्या गोष्टी जेथे निर्माण होतात तेथील लोकांना त्याच आवडतात, मान्य होतात, त्यांना त्याचा अभिमान वाटतो, पण अभिमानामुळे ते ठाई ठाई गुंततात. अवघेच म्हणते आम्ही थोर, अवघेच म्हणते आम्ही सुंदर, अवघेच म्हणते आम्ही चतुर भूमंडळी. श्री समर्थ ते सांगतात की या जगात सर्वच लोक म्हणतात की आम्ही थोर आहोत, आम्ही सुंदर आहोत, आम्ही चतुर आहोत. ऐसा विचार अनिता मना, कोणीच लहान मनविना, जाणीती आणि ती अनुमाना सकळ काही. श्री समर्थ पुढील ओळीत सांगतात की असा विचार करून कोणी स्वतःला लहान म्हणून घेत नाही, पण जाणते लोक असतात ते कल्पनेने सर्व काही जाणतात. आपापल्या स्वाभिमाने लोक चाले अनुमाने, परंतु हे विवेकाने पाहिले पाहिजे. श्री समर्थ ते सांगतात की आपापल्या अभिमानामुळे लोक कल्पना करीत राहतात, पण विवेकाने हे सर्व जाणून घेतले पाहिजे. लटिकाचा स्वाभिमान घेणे, सत्य अवघेच सोडणे, मूर्खपणाची लक्षणे तेही ऐसी. श्री समर्थ सांगतात की खोट्याचा अभिमान धरायचा, सत्याचा सर्वस्वी त्याग करायचा ही चक्क मूर्खपणाची लक्षणे आहेत. सत्याचा जो स्वाभिमान तो जाणावा निराभिमान, न्याय अन्याय समान कदापि नव्हे. श्री समर्थ ते सांगतात की जो सत्याचा अभिमान धरतो तो निराभिमानी असतो, न्याय आणि अन्याय कदापि एक नव्हेत. न्याय म्हणजे तो शाश्वत, अन्याय म्हणजे तो अशाश्वत, भाष्कळ आणि नियमस्थ एक कैसा. श्री समर्थ ते सांगतात की न्याय म्हणजे शाश्वत आणि अन्याय म्हणजे
अशाश्वत होय. बाष्कळ आणि नेमस्ता यांना एक कसे म्हणता येईल. एक उघड भाग्य भोगती, एक तष्कर पळून जाती, एकाची प्रगट म्हणती, एकाची कानकोंडी. श्री समर्थ ते सांगतात की एखादा प्रगटपणे भाग्य भोगतो, दुसरा एखादा चोरी करून पळून जातो. एकाचा मोठेपणा प्रगट असतो तर एखाद्याचा मिंदेपणा असतो. आचार विचारविन जे जे करणे तो शीन, धूर्त आणि विचक्षण तोची शोधावे. श्री समर्थ ते सांगतात की उत्तम आचार विचाराशिवाय जे जे काही करावे तो उगीच शीन होय. म्हणून चतुर आणि विद्वान माणसाचाच शोध घ्यावा. उदंड बाजारी मिळाले परी ते धूर्तची आळिले, धूर्तापासी काही न चाले बाजयाचे. श्री समर्थ ते सांगतात की उदंड बाजार बुणगे एकत्र आले तरी धूर्त चतुर माणूस त्यांना बरोबर ओळखतो. चतुर माणसापुढे बाजाराचे काही चालत नाही. या कारणाने मुख्य तयाशी करावे सख्य, येणे करता असंख्य बाजारी मिळती. श्री समर्थ ते सांगतात की या प्रकारे जो कोणी मुख्य असतील, श्रेष्ठ असतील त्यांच्याशी सख्य करावे. असे केल्याने असंख्य बाजारबुणगे भोवती जमतात. धूर्ताची धूर्तच आवडे, धूर्ती धूर्तच पवाडे, उगीच हिंडती वेडे कार्य विन. श्री समर्थ या ओळीत सांगतात की हुशार माणसाला हुशार चतुर माणूस आवडतो. शहाण्या लोकांमध्ये शहाणपणाची दाद मिळते. वेडे लोक असतात ते काहीच काम न करता उगीचेच भटकत असतात. धूर्ताची धूर्तपण कळले, तेने मनास मनर्पण मिळाले, पर हे गुप्तपणे केले पाहिजे सर्व. श्री समर्थ ते सांगतात की चतुर माणसाला चतुरपणाची पारख होते. असे झाले की त्यांची मने मिळतात, पण हे सर्व काही गुप्तरूपाने केले पाहिजे. समर्थाचे राखता मन, तेथे येती उदंड जन, जन आणि सज्जन आर्जव करती. श्री समर्थ ते सांगतात की मोठ्या माणसाचे मन राखले, त्याला प्रसन्न करून घेतले की तेथे असंख्य लोक एकत्रित होतात. सज्जन माणसे आणि सामान्य लोकही अर्जव करतात. ओळखीने ओळख साधावी, बुद्धीने बुद्धी बोधावी, नीतिन्याये वाट शोधावी पाषांडाची. श्री समर्थ यावर सांगतात की ओळखीने ओळखी वाढवाव्यात, आपल्या बुद्धीने लोकांना उपदेश करावा, नीतिन्यायाने वागून पाखंड मताचा प्रचार न होईल अशा प्रकारे प्रयत्न करावा. वेश धरावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकाचा जिव्हाळा मोडू नये. श्री समर्थ ते सांगतात की वेश साधासुद्धा धरावा, पण अंतर्यामी अनेक कळा असाव्यात. सर्व लोकाचे प्रेम जतन करावे, त्यात अंतर पडू देऊ नये. निष्पृह आणि नित्यनूतन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान, प्रकट जाणता सज्जन दुर्लभ जगी. श्री समर्थ ते सांगतात की निष्पृह असून ज्याच्या ठिकाणी नित्यनूतन स्वानुभवपूर्ण ब्रह्मज्ञान प्रगट दिसत असते, असा जाणता सज्जन या जगात दुर्लभ आहे. नाना जिनस पाठांतरे, निवती सकळाची अंतरे, चंचळपणे तदनंतरे सकळा ठाई. श्री समर्थ ते सांगतात की नाना विषयाच्या पाठांतराने युक्त सर्वाच्या अंतकरणास निवविणारा असून तो चंचळपणे सर्वत्र संचार करीत असतो. एके ठाई बसून राहिला तरी मग व्यापची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. श्री समर्थ ते सांगतात की तो जर एकाच ठिकाणी बसून राहिला तर मग सर्व लोकसंग्रहच नष्ट होईल. सावधपणे सर्वांना वरचेवर भेट द्यावी. भेट भेटो जनी राखणे, हे चातुर्याची लक्षणे. मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. श्री समर्थ शेवटी सांगतात की वरचेवर भेटून त्यांना आपलेशे करावे, हीच चातुरीची लक्षणे आहेत. उत्तम गुणामुळेच मनुष्याला समाधान प्राप्त होते. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य लक्षणाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।